तर नमस्कार मंडळी. नमस्कार. मागे बघतायत फोटोमध्ये. मनुष्यांना अजून आम्ही त्यांच्या इथंच आहे. आता आवरतोय. आता आवरतोय म्हणजे आवरलंच आहे. बऱ्यापैकी करतोय. आता आज आम्हाला निघायचंय नाशिकला जायला. हो ते बघू. आज आहे थर्ड डे ना. फोर्थ आहे ना. है ना. राईट. आज आहे फोर्थ डे आमचा पुण्यातच अजून. आता आज आम्हाला निघायचंय नाशिकला जायला. आत्ताच आम्ही मस्त नाश्ता केलेला आहे. ठेपले म्हणजे आम्ही गुजराती घरात आहे तर आम्ही मस्त नाश्ता केला. ठेपले पापड खाकरा ठेपले आणि चहा. वा मजा येईल. मी इकडे कुठेतरी फोटो टाकेल. इतका सुंदर. भावींच्या मम्मीने आमच्यासाठी बनवला होता. मी त्यांना म्हटलं तुम्हाला खूप आवडतं काय ठेपले म्हणून त्यांनी बनवले स्पेशल. आम्ही उठण्याच्या आधी आमचे ठेपले रेडी होते. ते खाल्ले. आता पटकन आवडतो पटकन निघतो. चलो. तो आता मोनिशा काहीतरी घेऊन आलेली आहे. काय वॉटरमेलन ज्यूस दिसलाय. वॉटरमेलन आहे मिक्स आहे. वॉटरमेलन आहे. वाटरमेलन कल उसने वाटरमेलन लिखा था उधर. मिलन सोडा. हाँ क्या? अरे हे दाखव. हे चमचे बघ. एस्थेटिक चमचे. एस्थेटिक. मत रो आऊंगी मैं. बाय. ये इकडं बघ बरं खोल. काय खोल तुझ्या हाताने. थांब आपण खोलू दोघं. खोल आता पुढचं खोल. ए ऋषी अनबॉक्सिंग चालू आहे. हो थकला तो खोलता हो थांब काय थांब आम्हाला घाईच खूप. हा हे वाजव. याच्यावरती मार. आता दिवसभर आमचा उदू मुलांसोबत किती मुलगा होऊ शकतो बघा. आता ते दोघं बसलेत लिटरली गाडीवरती. त्याला किती आनंद होतोय. गोड वाटतंय. डबल सीट फिरायला चाललेत ते. हो ना दक्ष फिरायला चालले ना. गुर चालला. कोण आहे हा. इथे सांग कोण आहे हा कोण आहे. हाय कर हॅलो. हाय कर का गोड मुलगा. आगाऊ आहे पण गोड आहे. आगाऊ पण आहे. त्रास मी हात नाही ठेवायचा कारण हा त्याचा मामा आहे. मी त्याची कोणीच नाहीये. त्याचा मामा तो बस. चला भेटू. इकडे आते हा काय झालं. हा पप्पी दे ना मामाला पण पप्पी काय नाही दे. वा आणि मला दे. मला पप्पी. शू जा पार्किंगला लावून दे गाडी. लावून दे तिकडे. नाही लावायची नाही. अच्छा इकडे जात नाहीये का. हां जा लाव. हे बघा मला हा बॉल कधीचा दे म्हणत होती मी. हे बघ बॉल दे म्हणत होती तर मला दिला नाही. आणि त्याला एका मिनिटात मला दे मला. मामाचा आहे सांगतो. सगळं मामाचं आहे सांगतो.
मामा भांजेचे लाड चालू आहे. इकडं चल. हा. हा. इथं 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 एवढी मेहनत याऊ तुला घरी करायला नको. एका महिन्यात पोट घालवेल हा तुझं, है ना? एका महिन्यात पोट घालवू तुझं. तर आम्ही आता उत्कर्ष सोनालीच्या घरी आलेलो आहे. ते तुम्हाला कळलंच असेल पुढच्या पहिलेच्या ह्याच्यावरून क्लिप्सवरून. हां, येता येता थोडा लेट झाला आम्हाला. खूप लेट. मध्ये एक काम होतं ते केलं, मग डायरेक्ट इकडे आलो. आणि आल्यापासून भाई लक्ष्मी खेळून खेळून डायरेक्ट झोपवलं मला. इतका खेळला तो याच्यासोबत, इतका खेळला आणि तो अजिबात नाही थकला. हा थकून झोपून गेला आणि हा आता उठलाय, परत तो खेळतोय, परत तेच चालू आहे. आता किती वाजले? 8:30 वाजत आलेले. अजून तो थकला नाहीये. आणि आता आम्ही सोनाली जेवण बनवतीये. सोनालीचं जेवण वगैरे झालं की, म्हणजे बनवून झालं की आम्ही जेवणार आहे. तोपर्यंत आम्ही डिटेक्टिव्ह धनंजय बघतोय. येस, सिरीज बघतोय. बघू, मस्त आहे. G5 मस्त आहे, बघा एकदा. मला आणि आजच आम्ही नाशिकला निघणार होतो. मला काय नाशिकला निघण्याचे असर अजून काही दिसत नाही आहे, कारण 8:30 वाजले. 9:15 वाजत आले ॲक्च्युली. अजून आता जेवण वगैरे करून कधी निघतो बघू. आता आम्ही इकडे वॉक करायला आलेलो आहे मस्त. आणि हे बघा आमचा दक्षू किती छान त्याच्या मामाचा हात पकडून चालतोय. थांब, त्याचा मामा आणि तो. हाय दक्ष, दक्ष हे बघ वरती बघ. जम्प कर दक्ष, जम्प कर. सगळं कळतं त्याला, सगळं मस्त. बोलता फक्त थोडं थोडं येतं, कळायला वेळ लागेल आम्हाला, पण कळतंय. मस्त बोलतो. आता जेवण वगैरे करून मस्त वॉक करायला आलेलो आहे. हां, मस्त वॉक करायला आलेलो आहे. आणि सोसायटी मला खूप आवडली. तुम्ही बघू बोट शकता. पकड धर. खूप छान सोसायटी, मस्त आहे. आणि चलो आता जाऊया खाली. तर आम्ही खूप दिवसांनी इकडे आलो होतो त्याच्याकडे. त्यांनी घर घेतल्यापासून पहिल्यांदाच आलेलो आहे. तर उत्कर्ष आणि सोनाली आम्हाला आता टूर देत आहेत त्याच्या सोसायटीची. पण खूप छान आहे, मला तर खूप आवडली, मस्त आहे. पुण्याला राहत असतो तर विचार केला असता इकडे घर घेण्याचा. काय रे होतो असं निवांत यायचं. 2-4 दिवस. हां, 2-4 दिवस, 10 दिवस राहायला येऊ मग. काय वाटतं उदू? बरोबर. चलो नक्की नक्की येणार, नक्की येणार आहे आम्ही. येणार आहे आम्ही. नाशिकला येणार ना तू? नाशिकला येणार ना आता? चल आपल्याला चला. ह्याला अजिबात जायचं नाहीये. तो येणार आहे. त्याचे मम्मी पप्पा इकडे उभे, पण त्याला आमच्या सोबत यायचंय. हो ना दक्ष? बाय कर, बाय कर, बाय कर, बाय कर पप्पा. बाय. फ्लाइंग किस. जा म्हणतोय. चल नाही म्हणतोय चल दक्ष, नाही म्हणतोय चल चल दक्ष. थांबणार आहे, थांबू. चल ना माझ्याकडे ये ना, चल ना. नाही चल ना बाबडी, चल ना. जा म्हण मम्मीला, जा म्हण मम्मीला, जा म्हण. जा 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 जा. प्लीज प्लीज बबी, चला 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 चला. नाही यायचंय त्याला, नाही यायचंय. मी भूर चालले, बाय दक्ष. मी भूर चालले, बाय. बाहेर टाटा करू आपण. चला टाटा करू बाहेरून. चला 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 चला. अरे यार, रडणार तो आता. बाय. बाय कर. बाय. तुम्ही गेल्यावर रडणार आहे तो आता. नाही तो आत्ताच झालाय रडू रडू. बंद करा, थांब बोलायचं. हा, हाय बाय बाय. बाय करा. चलो बाय. बाय करा. या आता नाशिकला. चलो बाय बाय. निवांत राहिले आठवडाभर. हो. बाय. कॉपी दे, ब्लँकेट दे, ब्लँकेट दे, ब्लँकेट दे. असं वाटतंय आता निघालोय. निघालोय. अजिबात जायची इच्छा इच्छा नाही. नाही, जायची इच्छा नाहीच आहे. म्हणजे तो दक्ष असा, त्याला रडू रडू झालं होतं. त्याला तो असा आवरलंय स्वतःला एकदम. आता वर जाऊन खूप रडेल असं. एकदम हुशार आहे तो, खूप हुशार आहे. सिरियसली खूप हुशार आहे. म्हणजे बाळ असे नसतात जितका तो, त्याच्या वयाच्या मानाने तो खूप समजदार आहे.
त्यांनी एकदम असं आवळून घेतलं. त्याला नव्हतं निघायचं, नव्हतं त्यांनी ना जायचं. बळच बाय केलं शेवटी. हा शेवटी फ्लाइंग किस पण दिली जाताना, जा बाबा ठीक आहे जाऊ दे, पण मग येऊ आम्ही, टाइम काढून येऊ 2-3 दिवस त्याच्यासाठी, आणि मग मस्त त्याच्यासोबत खेळू राहू. आणि नेमकी आम्हाला पण काम होते, नाहीतर मग 100% थांबलो असतो. आम्हालाच हार्ट असं जड झाल्यासारखं झालंय की यार कस तरी होतंय, हा त्याला सोडून चाललं असं. पण ठीक आहे, एक तर आम्हाला पुण्यातूनच जायची इच्छा होत नाही. सगळ्यात मेन आमची इच्छाच होत नाही. खूप दिवसांनी पुण्याला आलो, ते वाटतच नाही की जावं. पण त्यातल्या त्यात आता काम धंदे तिकडे जावंच लागेल, घर तिकडे जावंच लागेल, म्हणून चाललोय. नाही तर 100% थांबलो असतो. आणि अजून टाइम जरी असता ना तरी थांबलो असतो असं. असतं. पण टाइम नाहीये. पण ठीक आहे, ठीक आहे, लेट्स सी. भेटू परत पुण्याला. हो, नाही पुण्याला आल्यावरती परत भेटू. आपण नाशिकला भेटणारच आहे, पण आता पुण्याला आल्यावरती परत भेटू असं. तर आता आम्ही परत कॅफेवर आलो. जहाँ से शुरू किया था फिर से वहीं पे आ गए हम. देखो ये कॅफे, जिथून सुरू केलं होतं तिथेच परत आलेलो आता आम्ही. उदूला सूरजला त्या दिवशीचे शूट द्यायचे. तर आता फायनली नाशिकला जायला निघालेलो आहे. खरंच 12 वाजून 16 मिनिटं झालेली, म्हणजे अजून पुण्याच्या बाहेर वगैरे काही नाही गेलोय, निघालोय फक्त. तर आम्ही ना आत्ता शेलच्या पेट्रोल पंपावरती थांबलो होतो. म्हटलं काहीतरी थोडंफार घेऊन ठेवू, रात्रीची झोप वगैरे आली तर खात नाही येत असं विचार करत होतो, म्हणून घेतलं. तर शेलच्या कॅफेवरती गेलो. तिथे त्यांनी 306 रुपये बिल झालं सांगितलं होतं आम्हाला. म्हणजे ऍक्च्युली ते त्यांच्या बोलण्यात थोडासा गडबड झाली, 360च बोलले ते, आणि ते 306 बिल मी मागितलं म्हणून त्यांनी मला बिल दिलं. आपण युजली काय करतो, नका देऊ बिल असं, तर आपण बिल नाही घेत, आम्ही तर नाहीच घेत. पण ह्या वेळेला मी म्हटलं घेऊया बिल, तर घेऊ बघायला. तर बघितलं तर 306 रुपये होतं, आणि आम्ही 60 पे करून आलो होतो. त्याच्यामुळे बिल, आजची अवेअरनेस टिप ही आहे की बिल नेहमी घ्या, नेहमी बिल घ्या प्रत्येक वेळेला. छोट्याच्या छोट्या तुम्ही 5 रुपयाचं काय पे करताय ना, त्याचं पण बिल घ्या. तुमच्याकडे तुमचा एक बॅकअप पण राहतो की आपण काय स्पेंड केलेलं आहे, काय कसं कुठे दिलेले. ठीक आहे, तर चलो भेटूया आता. स्टे ट्यून. आम्ही आज पण रात्रभर जागे, तर तुम्ही पण बघा आता. चल बाय. काय नेहमी मी कॅमेरावरती हात ठेवला की मग ह्याला काहीतरी सुचतं, आणि मग मी परत हात काढते. पता नहीं था दिल के टुकड़े हो जाएंगे, मुझे टुकड़ों में नहीं जीना है, कतरा कतरा तो नहीं पीना है, आज पैमाने पिला दो यार, आज पैमाने पिला दो यार, मैं गदों में तो पिया करता हूँ, हाँ करता हूँ, कभी राहों में भी हे चालू आहे रात्रीच्या 3 वाजता, जर तुम्हाला दिसत असेल. पण हे म्यूट करावं लागेल. काय माहिती म्यूट करावं लागेल की नाही. जर नाही पडला, हे कॉपीराइट नाही पडला तर मी टाकेल, जर पडला तर मग म्यूट करावं लागेल. पण हे सगळं चालू आहे 3 वाजून 10 मिनिटं वाजलेले. आता आम्ही पोहोचून आलेलो आहे नाशिकला मित्रांनो. पोहोचलोय आम्ही 3 तासात पुण्यावरून नाशिक पोहोचलोय. असे गाणे ऐकत ऐकत झोप झोप झोप. आणि मला तर फुल झोप आलेली होती, पण 1-2 मिनिटं झोपली असेल, त्याच्यानंतरून पूर्ण झोप उडली, कारण ह्या मुलांनी असे काहीतरी गाणे लावले. आम्ही फुल एन्जॉय करत करत आलेलो आहे. अजून 5-10 मिनिटात तर घरी पोहोचू. चलो, अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे घरी. आता वाजले 3:30. येस, 12 वाजता निघून 3:30 वाजता पोहोचलो आम्ही. 3.5 तासात आम्ही घरात आहे. 6 तासाचा रस्त्याचा. आता खूप झोप येते,
आता फुल परत एनर्जी सकाळी डाऊन काम झाली आहे आणि तर. परत सकाळी लवकर उठून काम आहे. तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो पण करा. चलो बाय, गुड नाईट. गुड नाईट.